गणपती बाप्पा मोरया. हॅलो भावना, तर आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्णपणे असा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, हे तुमचा जरासाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसतो, त्यावरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तुम्हाला या व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची बिट लिंक आहे. त्यानंतर असं झाल्यानंतर यावर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ करायचा आहे. ऑडिओ बाजूला करून घ्यायचा, एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ. असं झाल्यानंतर आता इथं आपल्याला बीट द्यायचे आहेत. इथं बीट 1 आहे, ज्या ठिकाणी बीट 2 होईल त्यावरती स्प्लिट करायचे. बीट 2 झालं त्यावर क्लिक करून स्प्लिट करायचे. असंच पुढची बीट तयार करायची. बीट 3 झालं स्प्लिट करायचे. बीट 4, बीट 5 अशा प्रकारे आपल्या समजा 5 बीट आहेत, तर त्या बीट तयार करून घ्यायच्यात. या बीटची लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तर एवढं केल्यानंतर आपल्या आता PNG ॲड करायचे आहेत. पहिल्या जो क्लिक करायचं, इथं रिप्लेस नावाचं ऑप्शन आहे, रिप्लेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं फोटोमध्ये जाऊन तुम्हाला याची लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर असं आपले व्यवस्थित वाटेल त्या प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित वाटेल अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. स्प्लिट करायचं आहे. आणि इथं आपल्याला दुसरा हे करायचं, ॲड करायचे, ॲड ओव्हरले फोटो ॲड करायचा आहे. रिप्लेसमध्ये जायचं, यावर क्लिक करून रिप्लेसमध्ये जायचं आहे. मोरया या PNGची लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्रामला चॅनलला मिळून जाईल. व्हिडिओला जे काही मटेरियल लागणार आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. एवढं केल्यानंतर परत आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं, ॲड ओव्हरमध्ये जायचं व इथे हे ॲड करायचं, जेणेकरून आपल्या व्हिडिओला थोडी शोभा येईल. आणि याचं पहिल्या स्टेजपर्यंत हे करायचं आहे. नंतर आपल्या इथं बीट 2 मध्ये जायचं, त्यावर क्लिक करायचं. आता आपल्या फोटो ॲड करायचे आहेत. रिप्लेसमध्ये जायचं. रिप्लेसमध्ये गेल्यानंतर आपल्या फोटोमध्ये या ज्या काही PNG आहेत त्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. तर आपल्याला पहिल्यांदा यावर क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित फोटो हे करून घ्यायचा आहे. तेवढं केल्यानंतर पुढच्या PNGवर जायचं आहे. परत रिप्लेसवरती जायचं आहे. फोटोमध्ये जाऊन दुसरा फोटो ॲड करायचा. आता हा फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. परत आपली बीट 4 मध्ये जायचं आहे, रिप्लेसमध्ये जायचं आहे. परत आपल्याला हा फोटो एडिट करून घ्यायचा आहे. हा फोटो व्यवस्थित वाटेल असं हे करायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या हे बीटवरती जायचं आहे, रिप्लेसमध्ये जायचं आहे, फोटोमध्ये जायचं आहे. परत हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर आता आपले ॲनिमेशन द्यायचे आहेत. तर पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. आता ॲनिमेशन ॲड करण्यासाठी आपल्याला इथं टर्बो VPN ह्या नावाची ॲपची गरज आहे. तर त्यावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे VPN ॲड झालेला आहे. परत आपल्याला आता कॅपकट ओपन करायचं आहे. तर ते आपला व्हिडिओ जो बनवायचा राहिला होता त्यावर परत आपल्या पहिल्या PNGवर हे ॲड करून ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये पहिलंच आहे झूम इन, यावर क्लिक करून राईट करून द्यायचं. दुसरी बी लिंक तिथे ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जायचं, झूम इन. परत आपल्या तिसऱ्या पेजमध्ये जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जायचं, झूम इन. परत आपल्या दुसऱ्या PNGवर तसंच करायचं आहे. आपल्या सर्व PNGला कॉम्बोमध्ये जाऊन झूम इन हे ॲड करायचं आहे. परत पुढच्या फोटोवरचं बी तसंच कॉम्बोमध्ये जाऊन झूम ऑन यावर जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन झूम ऑन. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला तर ओव्हरले जे ॲड करतं त्याला बी हे करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं, त्याला बी सेम तसंच करायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन झूमवरती क्लिक करायचं. परत आपल्याला एक PNG ॲड करायची. तिथं ओव्हरले होते, ओव्हरले ॲड करायचे व इथं ही PNGची लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल.
इथे ही PNG ची लिंक पूर्ण व्हिडिओलाही करायची आहे. एवढे झाल्यानंतर इथे ह्या पिंजीवर क्लिक करून इथे व्यवस्थित फिट करून घ्यायची. हे बिल क्लिक करायचे, व्यवस्थित फिट करून घ्यायची. हे ॲड केल्यानंतर आपले याला पण ॲनिमेशनमध्ये जायचं आणि याला फीड इन करायचं आहे फक्त. राईटवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ झाला आहे. आणि डाउनलोड करण्यासाठी एकदा व्हिडिओ बघा आपला शेवटपर्यंत. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व याला डाउनलोड करण्यासाठी आपल्याला हे शेवटचं आहे ते कॅपकटचं डिलीट करायचा लोगो व आपले डाउनलोड करण्यासाठी कोपऱ्यावरती दाबायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ डाउनलोड होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.